सरन्यायाधीशांना आठवण करून दिली आहे। सामनातले महत्त्वाचे मुद्दे आपण पाहतोय। तेलंगणातील गद्दार आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेच्या याचिकांबाबत 7 महिने नोटिसाच पाठवल्या नाहीत। यावर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली। पक्षांतरबंदी कायद्याची उपयुक्तताच त्यामुळे कमजोर पडते हे सरन्यायाधीशांना वाटत असेल तर त्यांच्याच पदरात त्यांच्याच दारात पडलेल्या लोकशाहीला संजीवनी देण्याची जबाबदारी त्यांचीच आहे। महाराष्ट्रात एकाच वेळेस घाऊक पक्षांतर झाली। त्यांचा निकाल विधानसभा निवडणुकांआधी लागायला हवा होता, तसं झालं नाही। सर्वोच्च न्यायालय राष्ट्रवादी शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबतच्या याचिकांवर सुनावणीच्या तारखांचा खेळ करत आहे। मग संविधान, कायदा, लोकशाहीची मूल्य जिवंत कशी राहतील? लोकशाहीच्या नावाखाली जल्लादांचा उच्छाद सुरू झाला असेल तर त्यास आपली न्यायव्यवस्था जबाबदार आहे। सरन्यायाधीश महोदय, देश आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने